तर जय श्रीराम पोट्टो. सकाळ सकाळी गेलतो रनिंग करून घराकडे वापस जायसाठी. तर बाबा म्हणे बस म्हणे गाडीवर म्हणे गाडी चालव म्हणे आपल्याला जायचं वावरात म्हणे. वावरात म्हणलं काऊन म्हणलं तर बाबा म्हणे चल वावरात गेल्यावर तुला सांगतो म्हणे. तर ठीक आहे म्हणलो. बाबा म्हणे आपण गहू पेरले आहे म्हणे त्याला पाणी करायचं आहे म्हणे. तर पाण्यासाठी आपल्याला ही विहिरीपाशी मोटरचं काम निघलंय म्हणे. तर ठीक आहे म्हणलं आपलं काम निघलं तर म्हणे मोटर काढू म्हणे बाहेर म्हणे. पहिले म्हणे मोटर काढून घेतली बड्यापैकी आम्ही ना. बाबा आणि मी ना मोटरचं काम करणं पटपट चालू केलं आणि मोटरचं काम झालं नाही म्हणून आम्ही घराकडे वापस निघलो. कारण की कामवाले बहुत वेळ लागत होता म्हणून वापस घराकडे निघलो. तर मग विचार केलो का कटिंग करून घेऊ म्हणलं. कैसे पण खूप वाढल्या म्हणलं. कपिलदापाशी गेलो. कपिलदा थोडंसं गिराय करत करून घे म्हणलं. मग कपिलदा आपल्याला सिंपल म्हणे बड्यापैकी कटिंग करून दिली. कपिलदा मस्त स्माइल देते का बरं का. कपिलदाला कटिंग करून दिल्याबद्दल धन्यवाद म्हणलं. निघलो मस्त घराकडे. तर घराकडे जाऊन दादू भेटला. दादूसोबत चालत निघलो मस्त केसावर हात फिरवत. घरी जाऊन बड्यापैकी आंघोळ गिंत केलो. केस गिंत धुतलं. बाबाच्या गाडीवर बसलो. डबलचे निघलो आम्ही पाण्याच्या मोटरचं काम करायसाठी. मोटर गिंत फिट करून घेतली. वापस काम करून मग पाणी मस्त तिने चालू केलं. बाबा म्हणे चल म्हणे आपण पाईप घेऊन म्हणे. ठीक आहे म्हणलं. बाबा मी कामात जातो तू पाईप घेऊन चालला म्हणे. ठीक आहे म्हणलं. पाईप घेतलो खांद्यावर निघलो मस्तपैकी. वावरात गेलो मस्तपैकी पाईप ठेवून दिलं. मग पाईप आपले बिछावून दिली इकडे तिकडं. मग बड्या मारुशीवर जाऊन आराम केलं. मग बाबा म्हणे तू गलत पाईप बिछवला म्हणे. ठीक आहे बाबा म्हणलो. मग बाबाच्या मागं हिंडलो इकडे तिकडं. मग झालं काम आमचं. मग बाबाच्या गाडीवर बसलो. निघलो मग घरी जासाठी. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.